कोरोना व्हायरसने जगात कहर केला असून त्यामुळे देशात 3 मे पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला। या काळात कुणाचीही गैरसोय होऊ नये म्हणून अनेक सामाजिक संस्था आपले योगदान देत आहेत। तर यामध्ये सगळीकडे वॉटरमॅन म्हणून प्रसिद्ध असलेले राजू चर्जन हे आपली निस्वार्थ सेवा सध्या संचारबंदीमध्ये देत आहेत। आपल्या दुचाकीवर पाण्याने भरलेल्या 4 बॅग चांदूर रेल्वे शहरात ते दररोज येतात व जे नागरिक बँक किंवा अत्यावश्यक कामानिमित्त बाहेर निघतात त्यांना जागेवर जाऊन थंड पाणी पाजण्याचे काम ते करीत आहे। हॉटेल कॅन्टीन बंद असल्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा नागरिकांना वणवण भटकावे लागते। अशा वेळी वॉटरमॅन चर्जन हे देवदूत ठरत आहे। याशिवाय ते सॅनिटायझर सुद्धा नागरिकांना देत आहेत। चांदूर रेल्वे बायपास जवळ असलेल्या चेक पोस्टवर पोलीस कर्मचारी कर्तव्यावर असताना त्यांच्यासाठी दररोज चहा व पाण्याची व्यवस्था करीत आहे। तसेच ते पक्ष्यांसाठी पाण्याची सुद्धा अनेक ठिकाणी सोय करत आहे। वॉटरमॅन हे केवळ लॉकडाऊन मध्येच नाही तर प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात गाडीवर पाण्याच्या बॅग घेऊन निघतात व वाटसरूंना पाणी पाजत असतात। त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड व लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंदी झाल्या आहेत। काही वर्षी समजा पाण्याची सोय जे चालू आहे चांदूर अमरावती रोडवर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना पाणी पाजणे आणि पक्ष्यासाठी जलपात्र बांधणे। पण कसं आता ह्यावेळेस कसं लॉकडाऊन असल्यामुळं चहा वाटपचं काम चालू केलं। चहा वाटप त्याच्यासाठी काही जे कर्तव्यावर पोलीस लोक आहे किंवा कर्तव्यावर जे आरोग्य विभागाचे कर्मचारी आहे किंवा अन्य कर्मचारी आहे ते यायला कॅन्टीन चहाची दुकानं बंद असल्यामुळं मग जर आवश्यक जे गोष्ट आहे पाहिजे बुवा जेवणासारखी वस्तू आहे किंवा नाश्त्याचं आहे चहा पाणी आहे तर हे म्हणून मग चहा पाण्याचं व्यवस्थेचं काम मी करून राहिलो इथं। इथं जे 23 तारखेपासून जे पोलीस डिपार्टमेंटचं चेकपोस्ट लागलं इथं 5-6 पोलीस लोक आहे यायले सकाळी आणि दुपारच्या वेळेस चहा आणून द्यायचा, सकाळच्या वेळेस पाणी वाटायचं काम करायचं आणि किंवा मग 5 वाजता जर म्हटलं तर त्याची जर कोणती गरज असली तर मग त्या गरजेप्रमाणे याचं पाणी वाटायचं। विदर्भ न्यूज करिता चांदूर रेल्वे येथून बंडू आठवले, राजू शिवणकर।